धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे अखंड हिंदुस्थानातील पहिले सिंहासनावर आरूढ असे शिल्प श्री शिवशंभू क्रिएशन आणि श्री दख्खन आर्टच्या माध्यमातून साकारण्यात आलं आहे आणि हे शिल्प जो मागेल त्याच्या करता बनवून देण्यात येणार आहे। ज्या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्याच रायगडावर आणि त्याच सिंहासनावर त्यानंतर काही वर्षांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचाही राज्याभिषेक झाला। मात्र आजपर्यंत कुणीही त्यांचं सिंहासनावर बसलेलं शिल्प बनवलं नाही अशी खंत होती। त्यातून अभ्यासाअंती हे शिल्प आम्ही बनवल्याचं श्री शिवशंभू क्रिएशनचे अतुल नाझरे यांनी सांगितले। जय शिवराय, जय शंभूराजा। मी अखंड हिंदुस्थानातलं पहिलं म्हणजे धर्मवीर ज्या रायगडाच्या राजसदरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्याच रायगडाच्या त्याच राजसदरीवर जे 32 मानाचं सिंहासन छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी तयार केलं होतं त्याच रायगडाच्या त्याच राजसदरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतरून बरोबर 7 वर्षांनी आपल्या धर्मवीर शंभूराजांचा राज्याभिषेक सोहळा हा त्या रायगडाच्या पवित्र भूमीमध्ये पार पडला गेला होता। पण एक शोकांतिका म्हणा किंवा खेदाची गोष्ट म्हणा, फक्त प्रचलित राज्याभिषेक सोहळा झाला तो छत्रपती शिवाजी महाराजांचाच। ह्या 336 वर्षामध्ये आज तागायत फक्त एक प्रमोद मूर्ती म्हणून एक कलाकार आहेत, त्यांनी एक पेंटिंग केलेलं आहे। शिवाय माझ्या नजरेत, माझ्या अभ्यासात धर्मवीर शंभूराजांचं एकही साधं पेंटिंग त्या सिंहासनावरचं नाही आहे, ना की सिंहासनावरचं शिल्प आहे। आजपर्यंत आपण प्रामुख्याने बघत असू छत्रपती शंभूराजांची एकंदर 3 शिल्प फक्त आपल्या दृष्टीक्षेत्रात पडतात। त्यामध्ये एक हातात तलवार घेऊन उभे असलेले शंभूराजे आपण बघत असतो। त्यामध्ये जो शंभूराजांचा जो एक्सप्रेशन्स जे दाखवलेले आहेत ते रौद्र स्वरूपात दाखवलेले आहेत। दुसरा आपण बघतो तो सिंहाचा जाबडा फाडताना शिल्प बघत असतो। आणि तिसरं शिल्प बघत असताना खूप मनाला वेदना व्हायची। ते शिल्प म्हणजे त्या गादीवरच्या पवित्र्यात शंभूराजे आहेत, पण त्यांचं सिंहासन मी बऱ्याच वेळा शोधण्याचा प्रयत्न केला, पण मला सिंहासनावरचे शंभूराजे मला सापडले नाही। मग इतका आपला राजा कर्तृत्ववान असताना सुद्धा म्हणजे त्यांच्या जन्मापासून चालू झालेला त्यांचा संघर्ष त्यांच्या मृत्यूनंतरही 336 वर्ष झाली त्यांच्या मृत्यूला, तो संघर्ष संपलेला नव्हता। माझा जन्म हा पुरंदराच्याच त्या मातीतला। माझं छत्रपती शिवरायांवर प्रेम आहे, आतोनात प्रेम आहे। त्यामुळं मी 6 जून 2024ला अखंड हिंदुस्थानातलं पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासनावरचं शिल्प तयार केलं। ते शिल्प करत असताना मी प्रत्येक बारकाव्यांवर मी लक्ष ठेवत गेलो। म्हणजे मला छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन चेहरा डेव्हलप करायचा होता। त्यासाठी मी जो संदर्भ घेतला तो लंडनमधल्या मूळ चित्रावरून मी छत्रपती शिवाजी महाराजांचं ते शिल्प तयार करण्यात आलं। मी सिंहासनासाठी जे संदर्भ घेतलेले ते संदर्भ म्हणजे आपण बऱ्याच वेळा एक राज्याभिषेक सोहळ्याचं पेंटिंग बघत असतो। त्या पेंटिंगमध्ये तो झुकलेला आपण इंग्रज बघत असतो, त्याचं नाव हेनरी ऑक्झिंटन। त्या हेनरी ऑक्झिंटनच्या डायरीमध्ये त्यांनी काही त्या राज्याभिषेक सोहळ्याची वर्णन करून ठेवलेली आहे। त्यामध्ये महाराजांचं सिंहासन कसं होतं, सिंहासनाच्या अवतीभोवती काय होतं हे त्यांनी त्यात दाखवलेलं आहे। त्याचबरोबर आपण एक ऑथेंटिक बकर मानले जाते सभासद बकर, त्या सभासद बकरीतले पण काही संदर्भ सांगितलेले। जिथं जिथं मला काही ऑथेंटिक संदर्भ मिळाले त्या त्या अभ्यासावरून मी ते छत्रपती शिवाजी महाराजांसाठी सिंहासन जे तयार केलं तेच सिंहासन मी धर्मवीर शंभूराजांसाठी आहे। कारण की ज्या सिंहासनावर छत्रपतींचा राज्याभिषेक झाला आहे त्याच सिंहासनावर शंभूराजांचा पण राज्याभिषेक झाला आहे, म्हणून मी तिथं दुसरं सिंहासन डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला नाही। आजपर्यंत आपण बरीचशी छत्रपती शिवरायांची शंभूराजांची शिल्प बघितली असतील, पण
त्यामध्ये दिली गेलेली तलवार ही एकतर पत्र्याचा तुकडा असायचा किंवा फायबरच्या तुकड्याला आपण तलवार म्हणायला शिकलो होतो. पण इथं मी थोडंसं आपोस जाऊन मी त्या शिल्पाला शोभेल अशी साजेशी आणि ऑथेंटिक रेफरन्सनुसार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मी जी तलवार वापरली ती जगदंबा प्रकारातली सरळ झोप तलवार वापरली. तर मी इथं शंभूराजांना तीच तलवार वापरू शकलो असतो, पण छत्रपती शंभूराजांच्या बऱ्याचशा म्हणजे जे काही मला संदर्भ मिळाले त्यामध्ये शंभूराजांना आपण वक्रधोप दिली. छत्रपती शिवरायांना मी कमरेला काट्यार दिलं, तर शंभूराजांसाठी मी कमरेला हा पोपट खंजीर दिलेला आहे. शंभूराजांची एक 3-4 चित्र आहेत. त्या चित्रामध्ये त्या खंजीराचा आपल्याला ते प्रामुख्याने दिसत असतं. मी हे शिल्प करत असताना या शिल्पाला कुठल्याही प्रकारचा इनबिल्ट असं दागिना दिलेला नाही. जे आपण दागिने देतो ते चोख चांदीचे दागिने. आजपर्यंत सगळ्यांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना असो किंवा छत्रपती धर्मवीर शंभूराजांना असो आजपर्यंत वन टोनमध्येच दाखवण्याचा प्रयत्न केला, पण मला त्या विरोधात जायचं होतं. नुकतंच या शिल्पाचं पूजन सातारा, पुणे, रायगड, वडू आदी ठिकाणी करण्यात आले. नाझरे यांच्या संकल्पनेतून श्री दख्खन आर्टच्या कलाकारांनी हे शिल्प साकारलं आहे. आत्तापर्यंत 3 प्रकारची शिल्प संभाजी महाराजांची आहेत. मात्र सिंहासनावरचं शिल्प त्यांच्या मृत्यूनंतरही नाही ही खंत होती. त्यातून हे शिल्प केल्याचं नाझरे यांनी सांगितलंय. या सिंहासनाची उंची 30 इंच आहे असं सांगत नाझरे यांनी शिल्पाचं वैशिष्ट्य सांगितलंय. हे शिल्प आपण प्री बुकिंगवर आपण घेत असतो. या सिंहासनाची जी उंची आहे ती 30 इंच आहे. बेस जो आहे तो 27 इंच बाय 27 इंचाचा हा अष्टकोनामध्ये आहे. आपण यासाठी वापरलेलं मटेरियल हे फायबर आहे, पण त्या सिंहासनाला तो सोन्याचा फील येण्यासाठी आपण काही प्रोसेस केलेले आहेत. त्या प्रोसेस ची आपण लाईफ देतो 20 वर्षाची. त्याचबरोबर आजपर्यंत सगळ्यांनी त्या सिंहासनावर छत्रपतींना चिटकून ठेवलेलं आहे. आपण ती चूक केलेली आहे. मला छत्रपती शिवाजी महाराजांना त्या सिंहासनावर बसवायचं नव्हतं, तर विराजमान करायचं होतं. आपण त्या सिंहासनावर एक तख्त तयार केलं. त्या तख्तावर आपण छत्रपती शिवाजी महाराजांना विराजमान केलेलं. हा आपला जो ऑल ओव्हर सेटअप आहे हा इझी टू मूव्ह होणार आहे. म्हणजे आपण त्या सिंहासनावरून त्या तख्तावरून इझिली आपण शंभूराजांना छत्रपती शिवाजी महाराजांना आपण शेपूट करू शकतो. त्यांची क्लिनिंग स्वच्छता आपण व्यवस्थित करू शकतो. आत्ता त्या प्री बुकिंगला सुरुवात झालेली आहे. आपण ह्या शिल्पाचा जो प्रवास जो चालू केला, मी ज्यावेळेस हे शिल्प करायचं इच्छिलं त्यावेळेस मी ठरवलं होतं की माझ्या त्या शिल्पाचा प्रवास कसा असेल. आपण या शिल्पाच्या पहिलं मुखदर्शन छत्रपतींचा जो मूळ देवघर आहे ते आहे जलमंदिर पॅलेस सातारला. तिथून आपण ते शिल्प पहिल्यांदा जगाला दाखवलं. नंतर आपण त्या शिल्पाचा प्रवास सातारा, पुरंदर किल्ल्यावर आपण छत्रपतींची जन्मभूमी आहे म्हणून आपण तिथं ते घेऊन गेलो. तिथून आपण पुण्यातल्या लाल महालामध्ये जिथं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेलं त्या लाल महालात आपण शंभूराजांना काही काळ तिथं पूजनासाठी गेलो होतो. तिथून आपण रायगडावर गडदुर्ग रायगडावर ते घेऊन गेलो. तिथे गेल्यावर आपण एक परंपरेनुसार आपण शंभूराजांच्या नावाने एक गोंधळ घातला शिरकाईला. तिथून मग आपण जो 345वा राज्याभिषेक सोहळा पार पडला गेला रायगडी, त्या सोहळ्यात सम्मिलित होऊन त्याच दिवशी आपण तुळापूर आणि वडूला आपण गेलो. आणि माझी एक इच्छा होती की जे शंभूराजांचं हे अखंड हिंदुस्थानातलं पहिलं होणारं जे शिल्प आहे ते मला जे वडूला श्री क्षेत्र वडूला जे शंभूराजांचं जे शक्तिपीठ आहे त्या शक्तिपीठाला मला ते अर्पण करायचं होतं आणि आज ते मी अर्पण करूनच आलेलं आहे.